आणि राज्यामध्ये सध्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय। आजच्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं औरंगजेब कबर हटाव मोहिमेचा इशारा दिलाय। औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरी मशिदीप्रमाणेच कारसेवा करू असा इशारा विश्व हिंदू परिषदेनं दिलाय। तर दुसरीकडे औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा देणारे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना देखील जिल्हाबंदी करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, कबर हटाव मोहिमेचा इशारा देण्यात आलेला आहे, काय भूमिका आहे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेची आणि परिस्थिती चिघळू नये यासाठी काय काय उपाययोजना केल्या गेल्या आहेत? राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कबर आणि कबर परिसरामध्ये SRPFच्या 2 तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। हे एकच गेट आहे ज्या ठिकाणाहून प्रवेश आणि बाहेर पडता येणार आहे। त्यातनं एकच व्यक्ती या ठिकाणी समोर जी कबर पाहतो त्याकडे जाऊ शकतो। दुसरीकडे SRPFची एक तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे आणि ही आता आपण SRPFची गाडी पाहतो की ते थोड्या वेळात त्यांना तैनात करण्यात येईल। आणि दुसरे समोर जे बॅरिगेटिंग आहे त्या ठिकाणी देखील तगडा पोलीस बंदोबस्त आहे। 15 ते 20 कर्मचारी या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र पोलिसांचे SRPF जवानांच्या 2 तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत। 2 अधिकारी या परिसरामध्ये त्यांना त्या सगळ्या प्रकरणी पूर्ण वेळ थांबण्याच्या सूचना ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांनी केलेल्या आहेत। आणि आज जे आंदोलन होतंय त्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी दक्षता देखील घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि खास करून जे अतिरिक्त अधिकारी आहेत त्यांना खुलताबाद आणि परिसरामध्ये पेट्रोलिंग करण्याच्या देखील सूचना या ठिकाणी करण्यात आल्या आहेत। आत्ता पण आपण पाहू शकतो की SRPFचे एक जवानांची तुकडी ही या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त आपल्याला या परिसरामध्ये लावलेला पाहायला मिळतात। बंदूकधारी पोलीस यामध्ये उभा करण्यात आलेले आहेत आणि पोलिसांच्या वतीने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। प्रज्ञा। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।